नमस्कार सांगलीकर. आज सकाळी काय झालं तर असं झालं बघा. नकटीच्या लग्नाला 17 विघ्न आलती. कारण माझ्या मागची लाल परी आज सकाळी वाटत बंद पडलेली. आणि आमचं नशीब चांगलं की सांगलीत आल्यावरच बंद पडली. मिरजेच्या आधी बंद पडली नाही नशीब. कारण आमचं कसं आहे माहितीये काय, सकाळी उठून निघल्यापासून ते संध्याकाळी घरी येऊपर्यंत आमच्या संग काय काय होईल हे सांगता येत नाही बघा. आज सकाळी तर बसच बंद पडली. नशीबच म्हटलं चला, म्हटलं आता चालत जायचं होतं. आणि त्या सांगली सिव्हिल पासून निघालो की राव चालत. काय ऊन लागाल तर सांगतो. सकाळी 10चं ऊन होतं तरी 12, 1, 2चं ऊन होतं तसं लागायला लागलेलं बघा. नुसतं चटकं लागायला लागलेलं. कसं बस हे चालायचंच होतं आता. म्हटलं बघा, मागे एकदा पुढे एकदा बघत बस चालू होत्या काय म्हणून असं आलतो. चालत स्टँड पर्यंत आणि स्टँड पासून कॉलेज पर्यंत आलो तरी काय बस आली नाही मागं. सकाळी चालत जाऊन पण मुग्यांब खुश झालता आणि कॉलेजला आलता. कॉलेजमध्ये जाऊन तर नावच मिळवलं आणि मग काय नंतर ना काय लिहून घ्यायचं म्हटलो आणि पहिला वही जमा केलं बघा. आणि वही जमा करून तपासून घेतलो आणि इकडं आणि लेक्चर होतच की मग काय लेक्चर केलो सगळं निवांत पैकी. आणि आता चला म्हटलं आता बस स्टॉपला जायचं. मग मी आणि माझी मैत्रीण चाललेलो. म्हटलं छोटासा व्हिडिओ करून घेऊन असं मस्तपैकी पोज देऊन व्हिडिओ केलो. व्हिडिओ करतच होतो तर फोन चालता बस आले ये म्हणून. मग काय पळत गेलो आणि बसमध्ये बसलो. मला बस मिळाली म्हणून इथं आमिर खान रडत होता कारण लवकर बस मिळाली हो मला. मग काय इसके खुशी काय असो थे बहुतेक. त्याला म्हटलं तिकडं रड बाबा रड. आणि आता मला बस मिळाली त्यामुळे मी तर होतो निवांत. कारण निवांत म्हणजे काय माहितीये काय, एक विचार चालू होता की आता काय करू, घरात गेल्यावर कुठल्या वह्या लिहू आणि काय अपूर्ण आहे अजून, ते सगळं विचार करायला बघा. कारण आता पुढच्या महिन्यात आणि व्हायवा आणि पेपर आले ना, मग आता वह्या तर पूर्ण करायला पाहिजे की. एवढं विचार करत आलतो बघा असं मिरजच्या स्टँड. मला तर माहितच आहे मिरजच्या स्टँडवर किती गर्दी असते आणि एवढ्या गर्दीतनं जागा पकडायचं म्हणजे नशीबच लागते बघा. मग काय मी पण जरा आत बसून व्हिडिओ करून घेतलो गर्दीचा आणि म्हटलं चला आज निवांतपैकी लवकर जाते घरला. तरी आजचा पूर्ण दिवस तरी असा होता बघा माझा. आता तुम्ही जाता माझ्या पोस्टला लाईक करा, शेअर करा आणि मराठी पोरगीला फॉलो करायला विसरू नका.